जे आता जे काही क्लिप जी हे झाले हे झाले ना व्हिडिओ क्लिप, त्याच्यात म्हणजे ती तुम्हाला दिसतेच. आता ते काही इतके मोठं पण द्यायचे का कुणाली ह्याला करा आणि त्याला करा, क्लिप आणले त्या मार्फत त्याच्यावर हे करा तुम्ही. ते असे लोक म्हणजे आरोप करतात, पण नेमका नाव निश्चित कोणावर आरोप करायला लागला? माझी नगरसेवक माहित नाही का आता सगळे माझी नगरसेवक केस मध्ये आणखीन आहे. नाही ते सध्याला उपोषण धरलं त्यांनी, बजरंग बाप्पांनी तिथं भेट दिली तिथं. अशा माणसाला त्याचं नाव काय घेऊन केस इतका मोठा काय माझ्या. आता यापुढे आपण एक दलित चळवळीतील पॅन्थर म्हणून तुमच्याकडे दलित समाज बांधव समस्त बीड जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यात पाहतोय त्या, तर आपण पॅन्थर स्टाईलने आंदोलन छेडणार का? हो, तिथं जर काही जर असा प्रकार झाला तर पॅन्थर अजून आम्ही जिवंत पाहिजे. पॅन्थर म्हणून नावाला आम्ही हारते आहे. पक्ष जे आमचा आहे तो 80% सामाजिक आणि 20% फक्त काय नका, नाही तर आम्ही सामाजिक म्हणूनच वावरतो अजूनही. आणि ते पॅन्थर म्हणून आम्हाला काय हात घ्यायचं काही नाही. आणि ते 78 पासून 45 वर्ष झाला तालुका अध्यक्ष राहिला इथं. सगळ्या गोष्टी अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्ह्याचा आता कार्याध्यक्ष, हर गोष्टीचा अध्यक्ष राहील त्या जिल्ह्यात. आणि कोणत्याही गावात जाऊ जिल्ह्यातल्या त्या गावात मी पोहोचलेलो आहे. आणि गायरनचे काय प्रकरण असे आहेत ते सगळ्याला सोडून जाऊन प्रयत्न केला जिल्ह्यातली, आपल्याच तालुक्यात नाही. आणि इथं एक माणूस स्वतः ब्लॅकमेल करतो आणि ते सगळे बघत आहेत, ते बरोबर नाही. आजची जी पत्रकार परिषद आयोजित केली हे नेमका मेन विषय काय आहे? मेन विषय तेच, त्याच्यावर एक आमचं काम नाही किंवा तिथे जे सदस्य राहतील त्यांना काय घरकुल त्यांना द्यावा, नगरपालिकेनं बांधून द्यावा त्यांना. आणि बाकी जे ढवळाढवळ जे करते तिथं जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. बस एवढं. तुम्ही आत्ताच म्हणलात की अनेक ठिकाणच्या तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गायरन जमिनीसाठी तुम्ही लढा उभा केलेला आहे. तसाच ही केशर ही एक तुमची भूमी आहे. या गावचे आपण भूमिपुत्र आहेत. तर या भूमिपुत्राच्या नात्याने आणि तुमचे समाज बांधवाच्या नात्याने तुम्ही येणाऱ्या काळात प्रशासन असेल अगर संबंधितांच्या विरोधामध्ये कसा लढा उभा करून त्या गायरनधारकांना आपण न्याय मिळवून देणार? आता गायरनधारकाला आता सध्याला केसेस चालू आहेत, कोर्टात आहेत, कुठं जिल्हाधिकारी कार्यालयात चालू आहे, तिथं लढा चालूच आहे ना, अजून काय बंद थोडंच आहे. आताही कधी मोर्चे असले पहिली बातमी आमची असली असती. या गायरन जमिनीच्या नावावर राजकीय पोळी कुणी भाजली जाते का? आता उघडच ह्याच्यात काही लोक पडले ना, त्याच्यात भाजली जाते सांगायची आवश्यकताच नाही. सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे कोण कोण निघाला आहे त्याच्यात, काय काय माहितीच आहे तुम्हाला. त्यांची काय नाव घेऊन बसले काय. पत्रकार परिषदेला सर्व तरुण आणि तडफदार माझे पत्रकार बांधव, तसेच माझ्या जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे द रिअल पॅन्थर नेते आदरणीय संदीपानजी हजारे, तसेच माझे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नवनाथजी तपसे साहेब, तसेच माझे मराठा आघाडीचे माझे सहकारी, मला मार्गदर्शन करणारे, आता 2 महिन्यापूर्वी प्रवेश केलेले मराठा आघाडीचे केस तालुका अध्यक्ष महादेव श्रीरंग धावरे पाटील, तसेच आमचे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुरेशजी बचुटे, तसेच आमच्या केस तालुक्याची शान असणारे, आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे चंदू नाना मस्के आणि पत्रकार बांधवांनो, मित्र हो, काल जे व्हायरल महाराष्ट्रात फिरत आहे त्या रमाईनगरच्या महिलांना, भोळ्या बाबड्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून चंदा वसूल करून स्टेज मारून उपोषणाला काही बसणारे माजी नगरसेवक, तथाकथित दलिताचे नेते म्हणणारे असे हे पुढाऱ्यांना जी महाराष्ट्रात व्हायरल फिरत आहे ती 20 ते 25 गुंठे दे मला, आपण मिटवून घेऊ, हे अशा दलित पुढाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी जाहीर निषेध करतो. आणि असल्या तथाकथित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे.
यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे आदरणीय नेते संदीपानजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल होत नाही. आम्ही पहिले पॅन्थर आहोत आणि आमच्या रक्तात पॅन्थर आहे. जर भोळ्या बाबड्याला फसवून कोणी अशी जमीन मागत असेल, गायरान जमीन गुंठे मागत असेल, तर त्यासाठी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो की असा कुणी बी काही कोणी दलित नेता असेल आणि भोळ्या बाबड्याची फसवणूक करीत असेल आणि उपोषणाच्या माध्यमातून कोणी जर पोळी बांधण्याचा प्रयत्न करीत असेल तर पत्रकार बांधवाला मी नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या लिखाणातून आपल्या पुढाऱ्याला म्हणजे हे बसली पाहिजे, तुमची लेखणीतून त्यांना बी जरब बसली पाहिजे. म्हणून मी विनंती करतो की असले तथाकथित पुढारे आता जयंतीच्या टायमाला मी स्वतः 11,000 रुपये ते स्वतः आले माझ्याकडे. 11,000 रुपये मी बाबासाहेबांच्या जयंतीला दिले, पावती फाडली. ते म्हणले की हिरे साहेब आम्ही दुसऱ्या दिवशी त्याची हिशोब देऊ. तर ते प्रत्येकाकडून 5-5 हजार रुपये ते घेतलेले आहेत. ते लोक आमच्या ऑफिसला येऊन त्याने भेट दिली. हे असल्या पुढाऱ्यावर बी तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, चंदा वसूल करणाऱ्या. आता कधीच माजी नगरसेवकावर तर आमच्या ज्येष्ठ नेत्याच्या आदेशानुसार मी परवानगी घेऊन मी आमचे रमाईनगरचे जे 3/1 आणि 3/2 रमाईनगरच्या लोकांना आणि ही नगर परिषद आहे ते त्यांना न्याय देण्यासाठी आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू आणि ह्या लोकांच्या नावानं घर भेटलं पाहिजे, त्यांच्या नावानं जागा भेटली पाहिजे असं आम्ही नगर परिषदेच्या प्रशासनाला आणि नगराध्यक्ष असतील, अगर त्यांचे गटनेते कुणी असतील, आमचं राजकीय काही सोयीपण असेल, पण ह्या रमाईनगरच्या लोकांसाठी मी तात्याच्या नेतृत्वाखाली तात्याला सोबत घेऊन मी मोर्चा काढलेला आहे, यांच्यासाठी उपोषण केलेलं आहे. आणि माझ्या नेत्यानं त्यावेळेस कुमाव साहेब होते, कुमाव साहेब म्हणजे त्यांना उठवण्याचा आदेश आलेला आहे. मी संध्याकाळी 11 वाजता गेलो आणि मी तात्याला फोन लावला, साहेब 2 दिवसाची मुदत द्या. आणि माझ्या नेत्यानं रिअल तंत्र नेते ह्याच्यासाठी म्हणतो माझे संदीपानजी हजारे त्यांनी आठवले साहेबाला फोन लावला आणि एसपीला आणि कलेक्टरला जैशी ती पोझिशन ठेवायला लावली. माझ्या संदीपान हजारेच्या नेत्यामुळे हे रमाईनगर बसलेला आहे. आणि इथून आमची राजकीय काही बी युती असेल, साठे साहेबाच्या वेळेस आम्ही हरुणबाई सोबत गेलेलो होतो, तरी तात्यानं आमच्या सांगितलं की रमाईनगरसाठी त्यांचं नावावर घरकुल झालं पाहिजे आणि त्यांच्या नावावर जागा झाली पाहिजे, ह्याच्यासाठी तुमच्या सोबत आम्ही तडजोड करणार नाहीत असं आमच्या नेत्याने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि तात्याच्या आदेशाला बाळगून मी मोर्चे काढलेत, उपोषण केलेत आणि त्यांना 100% आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रमाईनगरच्या साठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना घर मिळेपर्यंत त्यांच्या बरोबर आणि मिळत पाहिजे. मिळत कसं नाही ही भूमिका आम्ही संदीपान हजारेच्या नेतृत्वाखाली मी ठेवलेली आहे. पण आमच्या विरोधात काहीतरी ह्या तथाकथित पुढाऱ्यांना मलिदा खाण्यासाठी आमच्या विरोधात काहीतरी भोळे बावळ्याला भडकवायचं आणि त्यांना उपोषणाला घेऊन बसायचं, त्यांनाच पैसे द्यायला लावायचे. आणि माझी अशी विनंती राहील आपले आदरणीय खासदार साहेबांना सुद्धा असल्या तथाकथित पुढाऱ्याला, गोरगरिबाच्या झोळीतलं डोबाडणाऱ्याला तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी ही माझी विनंती आहे पत्रकार बांधवांनो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष नात्यानं माझे आदरणीय संदीपानजी हजारे यांचा आदेश घेऊन मी रिअल पॅन्थर नेते आदरणीय संदीपानजी हजारेला घेऊन आणि माझी जुनी पॅन्थर काढून आदरणीय भद्राजी बाप्पा सोनवणे यांना आम्ही घेराव घातल्याशिवाय जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष नात्यानं खासदार साहेबांना विनंती करतो की अशा तथाकथित नेत्याची, गोरगरिबाची झोळी लुटणाऱ्या नेत्याची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे असं माझं मत आहे. रमाईनगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते. तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं बसा, आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार्गी लावू. आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले, दमदाटी करू लागले त्या लोकांना. आणि मग शेवटी कसं असतंय बघा, ज्यांना घर नाही, ज्यांना राहायला जागा नाही, असे मजबूर लोक आहेत त्या ठिकाणी. आणि त्या लोकांना धमक्या देणं, भेडवणं, असे काही जे कोणी लोक आले असतील तर त्यावेळेस
त्या लोकांना घाबरून या लोकांनी इकडं तिकडं म्हणजे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आणखीन कोणी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्याशी संपर्क साधला त्या लोकांनी. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे, आम्ही बघतो कोण आहे काय आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही म्हणजे काही अगोदर गुंडागर्दी झाली हे झाली, त्याच्याबद्दल बी त्यांनी थोडं तिथं त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पुढे आमचे जे त्या रमाईनगर वासीय जी लोक आहेत, मग त्यांनी आता बघा, ज्याला भूक लागली ते कुठंतरी कुणाच्या तरी दारात उभा ठाकत असतो. त्याला ना कुणाच्या पक्षाची गरज असते ना कुणाच्या संघटनेची गरज असते. तो काय म्हणतो, बाबा आम्हाला कोण न्याय देतोय, चला तुम्ही आम्हाला न्याय देतात का, चला तुमच्याकडे आम्ही येतो. तर अशा पद्धतीने जे कालचं काही उपोषण वगैरे ते काही ते झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही. आणि पक्ष आणि संघटना हे जे मजबूर माणूस आहे त्याला पक्ष संघटना काही समजत नसते. त्याला फक्त आपला फायदा कसा होईल, आपल्याला कुठेतरी आपल्या 2 मुलांना आधार कुठं राहायला होईल का आणि कोण आपल्याला देईल का, असंच त्यांच्या मनामध्ये असतं. म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि ते उपोषणाला त्यांनी साथ दिली, हे तर मान्यच करावं लागेल. मी पण होतो उपोषणामध्ये, मी बी 2 दिवस तिथं थांबलो. त्या उपोषणाला मी पण साथ दिली. बाप्पा आले त्या ठिकाणी, बाप्पाने आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही इथं तुम्ही पक्के घर बांधा म्हणले. बाप्पा काय म्हणले, पक्के घर बांधा. मग आमचा बाप्पाला एकच प्रश्न आहे तुमच्या वतीनं, की बाप्पाने फक्त म्हणले की पक्के घर बांधा, पण आम्ही बाप्पाला म्हणतो की घर बांधा. मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तो माणूस जमीन घेऊ शकत नाही का, प्लॉट घेऊ शकत नाही का? मग त्या ठिकाणी बाप्पाने असं म्हणायला पाहिजे होतं, माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरकुल बांधा. तर असे म्हणजे त्या उपोषणामधला त्या दिवशीचा विषय आहे. परंतु पहिल्यापासून जे साथ दिलेली आहे ते आम्हाला संदीपांचा त्यांनी साथ दिलेली आहे. आम्ही मूळचे पॅंथर आहोत. आमचा पहिला जो पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे. आम्ही लहानपणापासून त्या पक्षाचं काम केलेलं आहे. माझे वडील त्या पक्षामध्येच होते, मी त्या मध्येच होतो, माझा मुलगा ह्या पक्षामध्येच काम करतोय. आमच्या घरामध्ये कोणी काही नोकरदार नाही, काय नाही, राजकारणी नाही, काही नाही. आणि आम्ही अशा प्रकारचे आहेत. आम्ही त्या ठिकाणी प्लॉट धरलेला आहे. मी सकाळी लखन भैयाला बोललो, ते क्लिप आली बाबा माझ्याकडे. त्यांनी म्हणले बघितली का तुम्ही? म्हणलं हो बघितली. मग म्हणले मग काय करायचे? म्हणलं काय करायचं, आम्हाला जे साथ देईल ते आमच्याकडे, आम्ही त्याच्याकडे आणि ते आमच्याकडे. जिथं रमाई नगर बसलेलं आहे त्या ठिकाणीच रमाई नगर बसावं हीच आमच्या म्हणजे इच्छा आहे. आणि बाकी काय मग तर काही ऐकले का? हो ऐकलं ना, काय ऐकलं. वाटतं तुम्हाला त्या संवादाबद्दल? संवादाबद्दल आता काय आहे, आता संवाद तर आहे, आवाज ओरिजिनल आहे, रमेशचा आवाज आहे, कपिलचा आवाज आहे. पण आता क्लिप मग ती कशी झाली काय झाली आता ह्याच्यातलं काय मला एवढं काही ज्ञान नाही. मी अडाणी माणूस आहे. जर त्याने उपोषण तुमच्यासाठी केलं होतं हो तर त्याच्यामध्ये ते 25 गुंठे स्वतःसाठी मागतात, मग याच्यावर तुमचं काय म्हणणं? मग खरं तुमच्यासाठी झटकेत का त्यांच्यासाठी झटकेत? आता ह्यांनी जे उपोषण धरलं ते आता कालच्या वेळेस धरलं, मग क्लिप कधीची आहे हे बघावं लागेल. मग पत्रकारांचं काम आहे ते बघा, तुम्ही शोधून काढा ती क्लिप कधीची आहे, किती दिवसाची क्लिप आहे, किंवा उपोषण धरण्याच्या अगोदरची आहे का उपोषण धरल्याच्या नंतरची आहे. आणि जे उपोषण करतात त्यांनी मला वाटतं असं करू नये. हे जे दलित आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्या म्हणजे पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम करू नये. तर वामनदादाचे 2 शब्द आहेत, मी तुम्हाला म्हणून दाखवतो. हा तुम्ही आताच म्हणलात की त्या दिवशी सदर खासदार महोदय उपोषणकर्त्यांना तुम्हाला भेट दिली, त्या उपोषणाचे घटक आहात, तुम्ही काही वेळ घालवलेला आहे. तर खासदार साहेबांनी तुम्हाला ठोस निर्णय दिला की तुम्हाला त्यांनी जागा मिळवून देऊन त्या ठिकाणी घरकुल देत? खासदार साहेबांनी सांगितलं ना, खासदार साहेबांनी तिथं म्हणले मी 5 वर्ष आहे, तुम्ही घाबरू नका, पक्के घर बांधा. खासदार साहेबांचं काय म्हणणं आलं की तुम्ही पक्के घर बांधा. पण माझं म्हणणं तुमच्यातर्फे खासदार साहेबाला एवढंच आहे की खासदार साहेबांनी म्हणजे तसं आश्वासन मग दलितांना द्यायला पाहिजे होतं, तिथल्या रहिवाशांना द्यायला पाहिजे होतं की मी तुम्हाला घरकुल तिथं मंजूर करून देईन.
असं खासदार साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. म्हणजे एक प्रकारचे खासदार साहेबांनी थोडक्यात उडवाउडवीचं उत्तर देऊन वेळ मात नेण्याचं काम केलंय का? नाही, असं काय असं तर आपण म्हणू शकत नाही. इकडून पण तुम्ही म्हणताय की आणि आम्हाला भरपूर आमची जी भावना आहे तसं नाही, मी खासदार साहेबांना उडवडीचे उत्तर म्हणू शकत नाही, पण जे आमची जी भावना आहे ती व्यक्त केली मी तुमच्या समोर. पत्रकारांनी ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं आमचं मत आहे. आणि हा रामायणनगरच्या रहिवाशांना एक नम्र विनंती आहे, त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढे जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभा राहावं. या निमित्त एवढंच मी सांगू शकतो.